नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. 31 मार्च 2025 या दिवशी येत आहे स्वामींचा आपला प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ फोटो, श्री स्वामी समर्थ स्टेटस, स्वामी समर्थांचे वॉलपेपर, श्री स्वामी समर्थाचे तारक मंत्र. आपण या सगळ्या विशेष खूप माहिती घेतो, पण स्वामींच्या प्रकट दिनाविषयी आपण हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी प्रकट दिनाची माहिती आणि स्वामींची कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2025. श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी येतो. यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये सोमवारी 31 मार्च रोजी प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव आहे. या महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवीन ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा हा दिवस आहे. तर मित्रांनो, चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले होते. ते मंगळवेढ्यातून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेश केले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778, अनल नाम संवत्सरे, रविवार, दिनांक 6 एप्रिल 1856 हा होता. दत्तात्रेयाचा अवतार असलेले श्री अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 31 मार्च 2025 या दिवशी प्रकट दिन आहे. तर आपण जाणून घेऊया की स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत काय आहे. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना श्री स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकट झाले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी होती. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडे ग्रामी नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा होता. आपला भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती. त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या घेऊन तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर रोज खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असे एक दिवस जात होते आणि त्याला आपल्या परमात्म्याला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध तृतीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या या पद्धतीने हा दिवशी तिथे गेला. गणपतीबरोबर आपण पण तिथं ते खेळू लागला आणि अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतो आणि आज याने पण आपल्याबरोबरच खेळायला पाहिजे. तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्यावर ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, तूच आज खेळायचंय. बस इतक्या तुझ्या तोंडातून शब्द निघताच धरती कापू लागली आणि सर्वत्र ढग एकदम जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणालाही काही कळेना की काय होतंय काय नाही. तेवढ्यामध्ये एक अद्भुत शक्ती आज प्रकट होणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती म्हणजे दुभंगून गेली आणि 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकट झाली. आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून आपले श्री प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंग सर्व गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन ते गुप्त झाले. थोडक्यात काय तर स्वामींचा हा अवतार पंजाबमध्ये प्रांतात हस्तिनापुरापासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडे नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला होता. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसुत अक्कलकोटला आले होते आणि
आपल्या ऐहिक इच्छासाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले व मांडीवर घेतले की आजपासून तू माझा सूत झाला, सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण तिथे हे ऐहिक म्हणजे त्यांच्यासाठी जी इच्छा पूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात. आणि हे पाहून त्यांना रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे. त्यांच्यावर हात फिरून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंना तसे केलं त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले जन्म सर्व आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा येऊ लागला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली. तर ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारखा स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहात. तेव्हा स्वामीचे उत्तर असे होते की माझा बाळ, मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखीचे नावाचे अहमदनगरचे जे स्वामी भक्त होते ते स्वामी सुताच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले. तर ते पिंगला ज्योतिष विद्येचे पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनाही लगेच कुंडली बनवायला घेतली आणि काही दिवसातच त्याची कुंडली बनवली. आणि त्यातच स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता. तर ते कुंडली स्वामीपाशी घेऊन आले. तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवरती हळदी, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली. आणि कुंडलीतील पाहून स्वामींनी खूप खुश आणि झाले. आणि नानांचा उजवा हात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्यावर ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामीचे आत्मलिंग ते त्यांच्या हातामध्ये पोहोचले आणि त्यांच्या हातावर. याचाच तर अर्थ स्वामींनी वरील कुंडलीचा म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखीच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामीच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनातून योग्य दिशांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी